किती वेळ लागणार आहे? अहो थांबा की मान्य आहे जरा. अहो मम्मी साहेब येतीलच, ते आले की जा. अहो त्या याच्या अधिकार गेला तर उगाच मॅटर होईल. ते बी तुमचं खरं आहे म्हणा. मम्मी सासू इथं आली म्हणजे परत किरकिर 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 चालू होईल. अरे आजी कुठे गेल्या? कुठे गेल्या? आता तर होते त्या. हा तेच म्हणतोय मी. दादा दुबईला लेकाकडे गेले नसतील ना त्या? काय माहित गेले बसतील, काय सांगता येत नाही. एक काम करा, तुम्ही त्या आसपास इकडे बघा, मी इकडे बघतो. जाऊ. हा जाऊ. कोण म्हातारी भेटायला गेली असेल सत्याला? नाही नाही, मला जायलाच पाहिजे हॉस्पिटलला. सपने, हे सपने, कुठलं कुठं खूप लेकरं माहिती. काय झालं काय झालं? चल लवकर. कुठं हॉस्पिटलला जायचंय? हे काय आता तिकडं चाललंय परत कुठे तिथं चाललाय? माया अगं काय झालं? परत का हॉस्पिटलला जायचंय? सगळं ठीक आहे ना तिकडं? समजा ठीक आहे. सत्याला भेटायला एक म्हातारी आले. म्हातारी? मग येऊ देत की. हा काय ओळखीचे आहे का म्हातारी? नातेवाईक आहेत का आजी तुमच्या? आपण त्यांना घरी बोलून घेऊ ना. आपण कसं जायचं तेवढं सगळं तिकडे? हो बरोबर बोलतीये सपना. हे बघ माया, आता तू गेलीस ना तर परत अजून गर्दी होईल. हो मी भेटायला चालले त्या म्हातारीला. ती म्हातारी नेमकी कोण आहे ना ती बघायला चालले. म्हणजे मी लक्ष ठेवायला चालले तिकडं. माझ्या सत्याला कोण भेटायला येते कोण नाही ती बघायला जाते. माया अगं सत्याला भेटायला अख्खा सातारा येईल. त्याच्यावर प्रेम करणारी कमी माणसं आहेत का? मग काय तू सगळ्यांकडे बघतच राहणार आहेस? हो चित्रकार, अख्खा सातापर्यंत अख्खा जग येईल द्या, मला काय अडचण नाही. मला फक्त सतीने भेटणं काय. ती माझ्या लेकाच्या आजूबाजूला नाही फिरकली पाहिजे म्हणून थांबणार मी तिकडं. माया अगं मंजू जर सत्याला भेटायला येणार असेल तर तुला काय अडचण आहे? हे बघ, तिनं आधी चूक कबूल केली आहे ना. आता तिला जर अपराधी वाटून त्या काळजीपोटी ती सत्याला भेटायला येणार असेल तर येऊ देत की. मग बोलले चित्रकार. क्यो राजा हरिश्चंद्राचा अवतार बाजूला ठेवून एक बाग पण विचार करा जरा. त्याने भेट आपल्याला एका गोळी झाडली येईल असतं रिकोची मानिशी आणि तिला भेटायला द्यायचं. अगं आता तिनं चूक कबूल केली आहे ना, मग तिचा पण नाईलाज समजून घे ना. एवढा काय नाही होता तिचा? तो तर आता होता की तिथं. त्याला काय गोळी झाडली? माझाच नाही का गोळी झाडली होती ना? बोला की कागद की बसती तुमची? उत्तर नाही ना तुमच्याकडं? हो चित्रकार, मला सांगून ठेवू द्या, ती पोरगी माझ्या लेकाच्या आजूबाजूला फिरकली नाही पाहिजे. तुम्ही पण तिला येऊ द्यायचं नाही. चल का सामने. अरे प्रेम पाहिजे तर असं पाहिजे बघ. म्हणजे कुणाच्या प्रेमाबद्दल बोलतोयस तू? अरे आपला सत्या दादा आणि वाघमारे मॅडमच्या प्रेमाबद्दल बोलतोय मी. का रे बाबा, असं काय आवडलं रे तुला त्यांच्या प्रेमात? आता काय घडतंय ते बघतोस ना? अरे बघतोयच की, तेच तर तुला सांगतोय. आता तूच बघ, आपल्या सत्या दादानं मंजू वहिनींची 3 वर्ष वाट बघितली आणि आल्यावर काय केलं त्यांनी? सत्या दादाला गोळी मारली. अरे हे चुकीचंच केलं त्यांनी. स्वतःच प्रेम असतं तर स्वतःच्या नवऱ्याला का गोळी मारली असते रे त्यांनी? अरे बाबा, चूकच झाली त्यांची. अरे त्यांची चूक झाली पण त्यांनी शिक्षा बी भोगली. आता हे बघ, अरे एवढ्या पायऱ्या चढून गुडघ्यावर चालून दर्शन घेतलंय भवानी मातेचं. होय रे बाबा, मानलं पाहिजे वहिनीसनी. नाही तर आहेत आपल्या बायका, कधी चुकल्या तर सॉरी पण म्हणत नाहीत. अरे स्वारीचं सोड, माझी बायको स्वतः चुकली तरी मला हाणती. हो ताई, कुठं? सत्या दादांना इंजेक्शन द्यायला. हो थांबा.
मास्क काढा जरा, चेहरा दाखवा तुमचा. मास्क काढायला होतोस वे? काय तोंड बघायचंय? घरी जाऊन आया बहिणींची तोंड बघ. एका मुलीची छेड करायला लाज नाही वाटत? अहो पण आम्ही तुम्हाला छेडत नव्हतो, फक्त तुम्ही कोण आहे ते बघायचं होतं आम्हाला. काय झालं मॅडम? अहो छेड काढत होते माझी. छेड काढत नव्हतो, चेहरा दाखवा म्हणलं फक्त. चेहरा का बघायचाय तुम्हाला? होय, कशाला बघायचं होता? घ्या, तुम्हीच द्या तुमच्या सत्या दादाला इंजेक्शन. मला नाही द्यायचं. अहो आम्ही कसे देणार? माफ करा, चूक झाली आमची. तुम्ही जा आणि तुम्हीच द्या इंजेक्शन. सत्या, हे सत्या, सत्या हो, झोप लागले का? सत्या झोपला वाटत. सत्या, वाघमान मॅडमने इथे घेऊन यायचा शब्द दिला खरा, पण तोच आता माझ्या अंगलडीला असं वाटायला लागले. अरे मग मी सासून एवढी काही फिल्डिंग लावल्या का नाही बाहेर, ते बघून असं वाटतं का नाही त्यांना पोलीस अधिकारीच करायला पाहिजे होतं. पोलीस अधिकारी नाही, त्यांना मला सीबीआय नाही ईडी मध्ये ठेवायचं. ईडी म्हणजे चौकशी भारी केली असती. कसं घेऊन आता वाघमान मॅडम तेच कळून झाले मला. काय करू? या सध्या काय करतोयस? सोड. वाघमारे, तुम्हाला जेवढा वाटतोय ना तेवढा बी दुष्ट माणूस नाही आहे मी. पण असं नवरा बायकोचे पाय दाबताना बघून लोक नावं नाही ठेवणार? लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे आपला, आणि एक दिवस लक्ष्मी थकली आणि नारायणानं तिची सेवा केली तर कुठं बिघडलं? वाघमारे, जर तुम्ही कमी वेळात ह्यो खड्डा पार केला नाही तर हे विष पिऊन टाकी ना मी.